छत्रपती संभाजीनगरमधून एक अशी धक्कादायक घटना समोर आली आहे जिच्यामध्ये एका 19 वर्षाच्या मुलाने घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे त्याच्यासोबत त्याचे आईवडीलही या जगातून निघून गेले। सुरुवातीला या घटनेमागे आयफोनचा हट्ट असल्याचं सांगितलं जात होतं, पण आता या प्रकरणात कौटुंबिक वादाचा एक नवीन पैलू समोर आला आहे। 6 वर्ष आधीच मोठा मुलगा आजाराने मरण पावल्याने आई वडील मानसिकदृष्ट्या खचले होते आणि आता लहान मुलगा गेल्याने आई स्वतः पहाडीवरून दरीत उडी घेतली। त्यानंतर अनेकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला। तेव्हापासून कुणी मुलाला दोष देतात तर कुणी आई वडिलांना। आधीच मुलाला 2 कानाखाली मारले असते तर मुलगा आयफोनसाठी एवढा हट्टी बनला नसता, तर मुलाने केवळ आयफोन करिता आई वडिलांचा जीव घेतला, अशी वेगवेगळ्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत। पण आता यामागे आयफोन नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। मग नेमकं कारण काय? आयफोन की कौटुंबिक वाद की दुसरे कुठले कारण आहे? पहाडावर 3 तास चाललेला संपूर्ण घटनाक्रम समजून घेऊ। नमस्कार, मी पंकज, आपण बघता बोल भाई। तरुणाचं नाव होतं कुणाल मुरलीधर चांदकुडे। कुणालचं वय होतं 19 वर्ष। त्याचे वडील मुरलीधर दामोदर चांदकुडे याचे वय 48 वर्ष होते, तर आई संगीता मुरलीधर चांदकुडे यांचे वय 42 वर्ष होते। त्या एक यूट्यूबर होत्या। या कुटुंबाचं मूळ गाव जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात धनकड पिंपळवाडी आहे आणि सध्या हे कुटुंब छत्रपती संभाजीनगर शहरात राहत होते। कुणालचे वडील ट्रक ड्रायव्हर होते। कामाच्या निमित्ताने मुरलीधर चांदकुडे अनेकदा घराबाहेर असायचे। घटनेच्या आधी सुमारे 3 महिन्यापासून बाहेर गावी होते आणि घटनेच्या 2 दिवस आधीच घरी परतले। घरी परतल्यानंतर घरात पुन्हा वाद झाल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे या घटनेमागं केवळ मोबाईलचा विषय होता का की त्यामागे आधीपासून सुरू असलेला कौटुंबिक तणाव होता? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे। कुणालची आई यूट्यूबर असल्याने त्यांनी कुटुंबात वाद असल्याचा व्हिडिओ काही दिवसाआधी पोस्ट केला होता। घटनेच्या 1 दिवसाआधी आईने एक व्हिडिओ टाकला होता, त्यातून घरात वाद असल्याचे दिसून येतो। कुणालला 10वीच्या परीक्षेत तब्बल 92% गुण मिळाले होते। वडील त्याला डॉक्टर बनवण्यासाठी कष्ट करत होते, म्हणजेच हा मुलगा अभ्यासात चांगला होता। कुटुंबाच्या त्याच्याकडूनही काही अपेक्षा होत्या, पण पुढे एका वादाने या कुटुंबाचं आयुष्यच बदलून गेलं। वडील आणि कुणाल यांच्यात नेहमी पैसे संदर्भात वाद होत होते, त्यामुळे वडील नेहमीच बाहेरच असायचे। 21 ऑगस्ट 2026 शुक्रवारचा दिवस सकाळच्या सुमारास कुणालच्या त्याच्या आईवडिलांसोबत वाद झाला। या वादाचं नेमकं कारण होतं आयफोनचे थकलेले हप्ते। कुणालकडे आयफोन 50 प्रो होतं, त्याचे हप्ते भरणं बाकी होते। हे हप्ते थकल्याने व खर्चाला पैसे मिळत नसल्याने कुणाल आणि त्याच्या आईवडिलात वाद झाला। वाद झाल्यानंतर कुणाल घरातून बाहेर पडला। काही वृत्तानुसार तो ट्युशनला जाण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडला होता, मात्र त्यानंतर तो थेट तिसगाव जवळच्या खवड्या डोंगराकडे गेला। कुणाल डोंगरावर गेल्याची माहिती मिळताच त्याचे आई वडीलही त्याच्या मागे गेले। कुणाल खवड्या डोंगराच्या धोकादायक कड्यावर जाऊन उभा राहिला। सकाळी साधारण 10 वाजल्यापासून परिस्थिती गंभीर होती आणि दुपारपर्यंत त्याला समजावण्याचे प्रयत्न सुरू होते। आई वडील त्याला सतत विनवणी करत होते। पोलीस घटनास्थळी पोहोचले। स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येने जमा झाले। अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आलं। त्याला वाचवण्यासाठी खाली जाळी लावण्याचाही प्रयत्न करण्यात आला, पण कुणाल वारंवार आपली जागा बदलत होता। तो कोणाचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता। या व्हिडिओमध्ये आई आपल्या मुलाला हात जोडून खाली येण्याची विनंती करताना दिसत आहे। आई त्याला समजावत होती, असं करू नकोस, खाली ये। अशा प्रकारे आई आपल्या मुलाला थांबवण्याचा प्रयत्न करत होती। पोलीस आणि उपस्थित नागरिकही त्याला समजावत होते। इतकंच नाही तर तिथे उपस्थित असलेल्या माजी सरपंच संजय जाधव यांनी कुणालला समजावताना म्हटलं, बाळा, तुझ्याकडे सर्व काही आहे, तुझ्याकडे आयफोन आहे, पैसा आहे, सर्वच आहे, तू असं करू नको। पण कुणाल कुणाचे ऐकायला तयार नव्हता। वारंवार गुडघ्यावर हात ठेवून सतत वाकत होता। त्याचे मित्र त्याला समजावत होते, पण कुणाल एक वाक्य बोलला, आता यावर काहीही सोल्युशन नाही, आता सगळं संपलं आहे। आधीच एक मुलगा गेल्याने या मुलाची अवस्था बघून आईच्या डोळ्यात अश्रूच्या धारा वाहत होते। ती मुलाला सांगत होती, तुझे पप्पा सोबत वाद आहे ना, तर आपण दोघे वेगळे राहू, पण तू हे पाऊल उचलू नकोस। मुलाचा विश्वास जिंकण्याकरता आई स्वतःचे मंगळसूत्र काढून फेकले, पण कुणाल ऐकण्यास तयार नव्हता। वडील समजावून सांगताना, माझी चूक झाली, मी माफी मागतो, तू परत ये, अशी विनवणी करत होता। पण कुणालने आयफोन, घड्याळ,
चांदीची गोप काढून फेकली व म्हणू लागला, माझं कुणीच ऐकत नाही, माझं जगण्यात काहीही अर्थ नाही. डोंगरावर हे सुरू असताना डोंगराच्या खाली अग्निशमन दलाकडून त्याला वाचवण्याचा प्रयत्न सुरू होता. खाली मोठी जाळी लावण्यात आली, पण जाळी लावताना कुणालने बघितला, त्यामुळे त्यांनी स्वतःची जागा बदलली. त्यामुळे जाळी दुसऱ्या ठिकाणी हलवावी लागत होती. कुणालला वाचवण्यासाठी त्याचे वडील मुरलीधर पुढे गेले. त्यांनी कुणालला पकडण्याचा प्रयत्न केला. दोघात थोडी झटपट झाली, पण त्या प्रयत्नात दोघांचाही तोल गेला आणि बाप लेक दोघेही खोल दरीत कोसळले. ही घटना डोळ्यासमोर पाहून आई संगीता यांना मोठा धक्का बसला. पती आणि मुलगा दोघेही खाली पडल्याचं पाहिल्यानंतर त्यांनीही दरीत उडी घेतली. अशा प्रकारे काही क्षणातच एका कुटुंबातील 3 जणांचा दुर्दैवी अंत झाला. 3 तास चाललेल्या घडामोडीचा फक्त एका सेकंदात करून अंत झाला. व्हायरल झालेला व्हिडिओ अंगावर काटा आणणारा आहे. एक दिवस आधी आईने यूट्यूबवर व्हिडिओ टाकला होता. त्यातून घरात सर्व ठीक असेल असं वाटत नाही. घरात आई वडील व मुलांची वाद सुरू होते हे दिसून येतो. तिथे उपस्थित असणारे पोलीस निरीक्षक रमेश्वर गाडे यांनी सांगितले, फोन आल्यावर आमचे 112चे कर्मचारी सुरेश भिशे आणि त्यांच्यासोबतचे अंमलदार खवड्या डोंगरावर पोहोचले. काही कर्मचाऱ्यांनी लगेच तात्काळ फायर ब्रिगेडला बोलावले. फायर ब्रिगेड तात्काळ त्या ठिकाणी आली आणि डोंगराच्या पायथ्याशी त्यांनी जाळी लावली. तो पोलिसांना आणि फायर ब्रिगेडला चकमा देऊन वारंवार जागा बदलण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे फायर ब्रिगेडलाही वारंवार जागा बदलावी लागत होती. आमचे लोक समजावण्याचा प्रयत्न करत होते. त्याची आई समोर बसून त्याला समजावत होती. या सगळ्यात कुणालचं मन परिवर्तन होत आलं होतं. तो शांतही झाला होता. पण डोंगरावरून खाली गेलेले त्याचे वडील पुन्हा डोंगरावर आले. गर्दीतून पुढे येत त्यांनी कुणालला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तोल गेल्यामुळे दोघेही खाली कोसळले. आईने हे बघताच तिनेही त्याच्या मागून तात्काळ डोंगरावरून उडी मारली आणि तिघांचाही या घटनेत खाली असलेल्या दगडावर आपटून मृत्यू झाला. आता त्यांच्या कुटुंबात कुणीही नाही, फक्त त्यांनी पाडलेला कुत्रा जिवंत आहे. त्याचाही व्हिडिओ सोशल मीडियावर फिरताना दिसतो. वडील मुरलीधर चांदकुडे यांच्यावर त्याच्या मूळ गावी धनकर पिंपळगाव तालुका अंबड जिल्हा जालना येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. आई संगीता चांदगुडे आणि मुलगा कुणाल यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील मुकुंदवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. संगीता आणि कुणाल यांचे मृतदेह त्यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी ताब्यात घेतलं आणि त्यांच्यावर मुकुंदवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आलं. यातून 2 कुटुंबात वाद होतं हे दिसून येतो. संगीताचे जुने व्हिडिओ बघितल्यास हे लग्न मुरलीधर कुटुंबाला मान्य नव्हतं असं दिसून येतो. व्हिडिओमध्ये संगीताने मुरलीधरच्या कुटुंबाला टोमणे मारताना दिसून येते. यामागे केवळ आयफोन आहे हे सिद्ध होत नाही. त्यामागे मानसिक ताण, कौटुंबिक संघर्ष, अपेक्षा, राग आणि संवादाचा अभाव असे अनेक कारणं असू शकतात. एका क्षणाच्या निर्णयाने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं. म्हणूनच मुलाच्या मागण्या चुकीच्या असतील तर त्यांना फक्त ओरडण्याऐवजी त्याच्याशी संवाद साधणं आणि त्याच्या मनात काय सुरू आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि जर एखादी व्यक्ती स्वतःला इजा करण्याबद्दल बोलत असेल किंवा तसं करण्याचे चिन्ह दिसत असतील तर त्याला एकटं सोडू नका आणि तातडीने कुटुंब आणि विश्वासू व्यक्ती किंवा व्यावसायिक मदत घ्या. ही घटना केवळ एक बातमी नाही तर अनेक कुटुंबाला विचार करायला लावणारा धडा आहे. यात विशेष म्हणजे मागच्या वर्षीही कुणालने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, पण मागच्या वर्षी त्याला समजवण्यात कुटुंबाला यश आलं होतं. या संपूर्ण घटनेविषयी काय वाटतो ते आपले मत कमेंट्समध्ये नक्की सांगा.